प्रिय विद्यार्थी मित्रांनो, काल आपण प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ आणि वर्तमान काळाचा आपण उपप्रकार चालू वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स पाहिला. तर आज आपण शिकतोय प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळाचा प्रकार तिसरा, प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. आणि याचे सूत्र आहे सब्जेक्ट प्लस हॅज प्लस V3 म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप प्लस ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, हॅव ला आपण सहाय्यकारी क्रियापदे म्हणतो आणि याच्या पुढे क्रियापदाचे तिसरे रूप प्लस कर्म. याचा अर्थ प्रत्येक जो कर्ता आहे त्याच्या पुढे हॅव किंवा हॅज पैकी एक सहाय्यकारी क्रियापद येतं आणि याच हॅव हॅज या सहाय्यकारी क्रियापदाच्या पुढे क्रियापदाचे तिसरे रूप येत असते. म्हणजेच हॅव हॅज प्लस V3 एखाद्या वाक्यामध्ये असेल तर तो प्रेझेंट परफेक्ट टेन्स असतो. तर इथे प्रत्येक आपले जे येस म्हणजे काय करता सब्जेक्ट, तर जसे प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स मध्ये आय समोर आपण एम घेतले, वी समोर आर घेतले, तसे इथे या काळामध्ये सुद्धा आपण प्रत्येक कर्त्यासमोर हॅव्स पैकी एक सहाय्यकारी क्रियापद घेणं गरजेचं आहे. इथे बघा आय हॅव, याचा अर्थ होतो मला आहे, माझ्या जवळ आहे. पुन्हा वी हॅव, आम्हाला आहे किंवा आमच्या जवळ आहे. नंतर पुढे एकवचनी यू हॅव, तुला आहे ऑब्लिक तुझ्या जवळ आहे, तुझ्या जवळ आहे. ठीक आहे. तसे अनेक वचनामधले यू, तुम्हाला आहे किंवा तुमच्या जवळ आहे. ओके. नंतर आय समोर आपण हॅव येते, वी समोर हॅव येते आणि यू समोर हॅवच येते. परंतु आता ही शीट समोर काय तर बघा, ही हॅज, त्याला आहे ऑब्लिक त्याच्या जवळ आहे. ओके. शी हॅज, तिला आहे ऑब्लिक तिच्या जवळ आहे. आणि लास्ट दे हॅव, दे म्हणजे काय ते, तर दे समोर हॅव हे सहाय्यकारी क्रियापद येते. दे हॅव म्हणजे त्यांना आहे, त्यांच्या जवळ आहे, त्यांच्या जवळ आहे. ओके. तर आपण काय शिकलो आता की प्रत्येक कर्त्यासमोर प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये हॅव्स पैकी कोणते सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे ते आपण शिकलो. आणि जसे चालू वर्तमान काळामध्ये जसे मराठी सफिक्स होते, मराठी प्रत्यय होते, तसे या सुद्धा काळाचे मराठी सफिक्स आहेत म्हणजे प्रत्यय आहेत. आणि हे जर प्रत्यय शेवटी आले तर तो प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ असतो. तर आता आपण बघूया मराठी सफिक्स या काळातील. मराठी प्रत्यय या काळातील मराठी प्रत्यय बघा काय आहेत ते. मराठी प्रत्यय
नंबर 1 ला, नंबर 2 ली, नंबर 3 ले, नंबर 4 लो, लाली ले लो, है ना मजेशीर, लाली ले लो. आणि याच्या पुढे आहे कॉमा, आहोत कॉमा, आहेस कॉमा, आहात कॉमा, आहेत. ठीक आहे, आहेत. बघा इथे काय मराठी सफिक्स लाली लेलो, आहे, आहोत, आहेस, आहात, आहेत. म्हणजे एखाद्या मराठी वाक्याच्या शेवटी तो शाळेत गेला आहे, ला आहे म्हणजे काय, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ. आता आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचे इंग्रजी वाक्य आपण या काळामध्ये बदलूया. कसे बदलायचे ते बघा. तर पहिले वाक्य आपले सिंपल प्रेझेंट टेन्सचे वाक्य, आय राईट अ लेटर. हा काळ आहे साधा वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ. ठीक आहे, हे आपले सिंपल प्रेझेंट टेन्सचे वाक्य आहे. याचा अर्थ काय होतो, मी पत्र लिहितो, मी पत्र लिहितो असा या वाक्याचा अर्थ आहे. आता आपण याचा जो शेवटचा जो सफिक्स आहे याला आपण अंडरलाईन करूया. तो म्हणजे काय, मी पत्र लिहितो, तो म्हणजे साधा वर्तमान काळ. आता आपण हे वाक्य पूर्ण वर्तमान काळामध्ये बदलूया. सूत्रानुसार इथला सब्जेक्ट खाली आहे तसा घ्यावा, आय. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये या काळामध्ये हेल्पिंग वर्ब कोणतं येतं, आय समोर हॅव येतं, आय हॅव, आय हॅव. राईटचे थर्ड फॉर्म कोणता आहे, रिटर्न, WRITTEN, रिटर्न. आणि ऑब्जेक्ट जसं आहे तसं. चला, आता एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. फक्त आय हॅव चा अर्थ मला आहे, माझ्याजवळ आहे असा होतो. वी हॅव चा अर्थ आम्हाला आहे, आमच्याजवळ आहे असा होतो. परंतु आय हॅव च्या पुढे जर थर्ड फॉर्म आला असेल तर तो प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ असतो. आणि याचा अर्थ लिहायचा कसा बघा, मी पत्र, इथे लिहिणे आहे असं होतं का बघा, मी पत्र लिहिणे आहे असं होतं का, होत नाही. म्हणजे काय करायचं मग, तर पुन्हा इथे यायचं मराठी प्रत्ययामध्ये. तर रिटर्नचं मुख्य क्रियापद कोणता आहे, राईट आहे. म्हणजे काळ कोणताही असो, भले त्या वाक्यामध्ये थर्ड फॉर्म असेल, ING असेल, त्याचा मुख्य क्रियापदाचा जो फॉर्म आहे तो येथे बघावा, त्याचा मराठी अर्थ बघावा आणि मराठी अर्थामध्ये शेवटचं एक मात्रा असणार अक्षर काढावं, वगळावं आणि तिथे या दिलेल्या प्रत्ययापैकी तिथे या पहिल्या 4 पैकी एक प्रत्यय घ्यावा आणि दुसऱ्या 5 पैकी एक प्रत्यय घ्यावा. बघा मग इथे काय होतं, मग रिटर्नचं वर्ब कोणता आहे, राईट आहे. राईट म्हणजे लिहिणे, तर लिहिणे मधलं इथं एक मात्रा असणार अक्षर कटलेला इथं. इथे मग मी पत्र लिही ला होतं का, होत नाही. लिहिले होतं का, होत नाही. काय होतं मग, मी पत्र लिहिले. या 4 पैकी आपण लिहिले घेतला एक प्रत्यय. आणि आता पुन्हा या 5 पैकी एक इथे एक प्रत्यय घ्यावा, मी पत्र लिहिले आहे. ओके, बघा मी पत्र लिहिले आहे. आता आपण काय केलं इथे, म्हणजे मराठी सफिक्स जे आहेत, मी पत्र लिहिले आहे, मी गावाला गेलो आहे, लो आहे, असा जर सफिक्स आला असेल तर तो प्रेझेंट परफेक्ट टेन्स असतो. आता आपण सिंपल प्रेझेंट टेन्स हे दुसरे वाक्य बघूया. वी राईट अ लेटर.
काळ साधा वर्तमान काळ, हा सुद्धा साधा वर्तमान काळ आहे. याचा अर्थ आम्ही पत्र लिहितो, आम्ही पत्र लिहितो. इथे तो कसं काय लागेल बाबा? तर तो म्हणजे काय? तर तो, ती, ते, तात असं जर एखाद्या मराठी वाक्याचा शेवट होत असेल तर तो सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ असतो. आणि म्हणून हा राईट आणि तो फर्स्ट फॉर्म आणि तो आला इथं वाक्यामध्ये, म्हणजे हा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. आता आपण हेच वाक्य प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये बदलूया. वी घेतला आपण आहे तसं इथे वी समोर आपण तरी ह्या घेऊया हेल्पिंग वर्ब. आणि नेमाचा भाग काय म्हणतो? थर्ड फॉर्म घ्या राईटचा, रिटर्न अ लेटर. म्हणजे काय? वी हॅव म्हणजे आम्हाला हे आमच्याजवळ होतं, परंतु वी हॅवच्या पुढे जर थर्ड फॉर्म आला असेल तर तो प्रेझेंट परफेक्ट टेन्स असतो, म्हणजे पूर्ण वर्तमान काळ असतो. आणि त्याचा अर्थ या मराठी प्रत्ययानुसार लिहायचा असतो. इथे बघा, आम्ही पत्र, पुन्हा एकदा रिटर्नचं वर्गुण काय? तर राईट येतं. राईटचा अर्थ लिहिणे, राईटचा अर्थ लिहिणे. आता काय करायचं? या लिहिणेमध्ये एक मात्र असणारे शेवटचे अक्षर कट करा. मग पुन्हा इथे यायचं मराठी प्रत्ययामध्ये, आम्ही पत्र लिही, ला होते, होत नाही, ली होत नाही, तर काय होतं? मग आम्ही पत्र लिहिले, लिहिले. पुन्हा इथे याच्यामध्ये या पाचपैकी एक घ्या, आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे आपण इतर वाक्य उद्या म्हणजे उद्याच्या तासामध्ये घेऊया. आणि लक्षात ठेवा, सिंपल प्रेझेंट टेन्सचे वाक्य म्हणजे कोणते? मी शाळेत जातो, तर तो आल्यामुळे ते मराठी वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स असतं. मी शाळेत जात आहे, त आहे म्हणजे चालू वर्तमान काळ. आणि मी शाळेला गेलो आहे, मी पत्र लिहिले आहे, ले आहे, ला आहे, ले आहेत, असा जर एखाद्या मराठी वाक्याचा अर्थ असेल त्याचा अर्थ पूर्ण वर्तमान काळ असतो. आणि आपण याच्या पुढील प्रत्येक सर्वनामाची वाक्य आपण उद्याच्या तासामध्ये बघूया. धन्यवाद.